तिथं प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांच्या पण अंगावर ते काळं वंगण तेल, जे विषारी तेल टाकलं, ते आणि आमचे 4-5 कार्यकर्ते जे सोलापूरला आले ते त्याचे विक्टीम आहेत. तर मला वाटतं पहिलं संभाजी बोलायला, मग मी माझं विस्ताराने बोलायला. आम्ही जे तिकडं दादाच्या हस्ते पुरस्कार होता त्या कार्यक्रमासाठी दादा याल ते, मग आम्ही सोबत सोलापूरपासून निघालो. सोलापूरपासून निघाल्यानंतर आमचा जी टोळ नाक्यापासून जी पाठलाग करत होते, जे ग्रीन कलरची स्विफ्ट होती, त्या स्विफ्ट मधनं अपडेट तिकडे सांगत होते, आमच्या लक्षात आलं नाही तिथं. आणि त्या कार्यक्रमापाशी गेल्यानंतर त्यांनी फटाकड्या, हलग्या ही जी चालू केले, त्या धुरामध्ये आम्हाला काय वाटलं, स्वागतामध्ये दादाचं मोठं स्वागत करण्यासाठी लोक आले होते, त्या लोकांमध्ये ती लोक होते. मग आम्ही गाफील राहिलो की आमच्या बी गाड्या भरपूर होत्या, पण फटाकड्या लावल्यामुळं आमच्या गाड्या मागे राहिल्या. आणि दादा एकटे पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन ते वंगण असेल ते समोर होते, आम्ही मागत होतो, आम्ही बघत होतो, पण स्वागत करत असेल असं वाटत होतं आम्हाला. नंतर कळालं की असं असं प्रकार चालू आहे. आम्ही पळत आलो तिथं, त्यांचा पूर्ण 3 दिवस झालं कट रचत होते तिथं. ती स्थानिकला तिथं आम्ही चौकशी केली की 2 दिवस 3 दिवस झालं तिथं मुक्कामी होती. ते संपूर्ण कट घडवून आणून हत्येचं प्रकरण त्यांचं चालू होतं, दादाला जीवे मारण्याचं प्रकरण चालू होता. त्यात आम्ही गेल्यानंतर बरेच त्यांच्या बहुसंख्येने लोक होते, त्यांनी मारायचा प्रयत्न केला. आम्हाला काहीच सुचत नव्हतं काय करावं काय नाही. त्यातनं बी आम्ही दादाला साईडला घेऊन गेलो, गाडीत घातलं, गाडीवर धोंडा मारला त्यांनी. आणि तीच जी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो, त्यांनी म्हणते ती धोंडा मारला म्हणजे हत्येचं प्रकरण नाही, जीवे मारले का ही केलं म्हणजे पोलिसाचं उडवाउडवीचं ही झालं. आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो, पोलिसांनी एकही ऐकून घेतलेलं नाही. किरकोळ मारामारी झाले, किरकोळ निषेध व्यक्त केलाय असं पोलीस सांगत होते. त्यांच्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती दुसरी 4 माणसं होती ज्यांनी कट रचला तिथं 2-3 दिवस राहून, त्या लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांची नावं घालायचा प्रयत्न केला, तर ती लोक नव्हती, त्यांनी इकडे होते तिकडे होते म्हणून सांगायचं उडवाउडवीचा प्रयत्न केला, असं केला. पुन्हा नंतर किरकोळ गुन्हा दाखल करून 326 असं दाखल केलं. आणि आमचं ऐकून बी घ्यायच्या मनस्थितीत नव्हती त्यांनी लोक. एवढं अक्कलकोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्मेजय राजे भोसले, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं सांगतात, त्यांचं समाजकार्य मोठं आहे, त्यांची शिक्षण संस्था आहे, तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे. त्यांचं वय लक्षात घेतात, त्यांचं पद लक्षात घेतात. त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची स्थानिक इच्छा होती, म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. नागरिक सत्कार होता, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते तो करायचा होता. ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ. परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचं वय, तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता